जय जवान जय किसान दादा. पुरा महाराष्ट्र पेटलेला आहे, पेटून उठलेला आहे. का बरं? कारण अजित दादाची वाट बघण्यासाठी पुरा सोशल मीडिया पेटलेला आहे, इन्फ्लुएन्सर पेटलेले आहे आणि न्यूजवर आलेला आहे की अजित दादाची निधन झालं. पण अजूनही महाराष्ट्रातल्या जनतेला विश्वास बसत नाही की अजित दादा खरंच निघून गेले का. कारण अजितदादांचं वर्चस्व अजितदादांनी केलेल्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात काळजात जागा एक आस निर्माण करत आहे आणि परमेश्वराला झुकवण्याचं काम करत आहे. आणि जनतेनं एवढं प्रेम दिलं अजितदादाला आणि अजितदादाने एवढं प्रेम दिलं जनतेला, त्या कारणामुळं एक आस, एक प्रतिबिंब जनतेच्या मनात उगवत आहे दादा. आणि त्या कारणामुळं अजितदादा मेले आहे की जिवंत आहे अजून कोणालाच आता आणि पता नाही. त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो, कारण अजितदादा मेले आहे की जिवंत आहे हे कोणाला अद्यापही माहीत नाही. फक्त न्यूजवाल्यांनी सांगितलं आहे की अजितदादांचं देहांत झालं, त्या विमानामध्ये त्यांचा बॉम्ब स्फोट होऊन मृत्यू झाला. कसा झाला, काय झाला, हा व्हिडिओ पूर्ण बघायला पाहिजे. तुम्ही नवीन असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल फॉलो करायला विसरू नका. कारण अशा जळणगळण कहाणी आणि काही व्यक्तिमत्व आपण घेऊन येतो आपल्या चॅनलवरती, आपल्या पेजवरती. कारण तुमचा भाऊ, तुमचा लहान भाऊ, तुमचा सखा भाऊ टाइम वेस्ट न घालवता व्हिडिओ सुरू करूया. आता सांगतो तुम्हाला, अजितदादा जेव्हा मुंबईवरून विमानात बसले, त्यांच्या संग 5 ते 6 जण गडी होते की 5 जण होते की 6 जण होते हे अद्याप कोणाला माहीत नाही. फक्त तिथे उपमुख्यमंत्री आपले शिंदे साहेब यांनी यांच्या वक्तव्यातून आणि तिथे एक नोंद केलेली आहे की विमानामध्ये 6 जण गेले होते, 6 जणांचा बळी गेला, 6 जण जळून खाक झाले. पण 5 जणांचं प्रेत सापडलं, 5 जणांचा मृतदेह सापडला. 6वा व्यक्ती कोण आहे कोण नाही अजून अद्याप माहीत झालं नाही. पण सांगतो की भरपूर सोशल मीडियावर असं होत आहे की कोणी म्हणत आहे की 6 जण बसले नाही विमानामध्ये, फक्त 5च जण बसले. तर मग माननीय उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या वक्तव्यात सांगितलं आहे की विमानामध्ये 6 जण होते आणि नोंद पण 6 जणांचीच आहे. पण 6 जण बसले तर 5 जणांचा देह सापडले. 6वा व्यक्ती कोण होय अजून अद्याप पता नाही. आणि महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये गूढ रहस्य काय आहे हे अजूनही जनतेसमोर आलं नाही. आणि महाराष्ट्र सरकारनं हे गूढ रहस्य जनतेसमोर आणावं हे माझं मत आहे. तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा.